आता महानगरांमधल्या बातम्या वेगवान पद्धतीने। पुण्यामध्ये कार चालक आणि महिला यांच्यातला वाद हा व्हिडिओ कॅमेरामध्ये नोंदवला गेलाय। एका महिलेची गाडी चालवत असताना तिची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता व्यक्तीला तसंच या निमित्ताने त्या संबंधित माणसाला बोनेटवरून दूरवर नेण्यात आलं। विविध प्रलंबित मागण्यांच्यासाठी किसान सभा आणि माकपाच्या वतीने नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे नाशिकहून गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे। 13 मे पर्यंत आमदारकीची सर्व घटनात्मक तसंच सार्वजनिक जबाबदारी पार पाडू आणि त्यानंतर परत आमदारकी मागणार नाही असं संदीप जोशी यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटच्या अनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी 2 महिन्यांपासून बंजारा समाज आंदोलन करतोय। मुंबईतल्या आझाद मैदानावर या पुढील आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। नाशिकच्या पिंपळगाव मोरमध्ये विचित्र अपघात झाला। रस्त्यावरच्या दुचाकी स्वाराला वाचवताना ट्रक वाळूमुळे घसरला। न्यायालयाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचना या अंमलात आणाव्या लागतील अशी सूचना देत असतानाच बालविवाहाच्यासाठी पॉक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते असं मुंबई उच्च न्यायालयाच्याकडून मतप्रदर्शन करण्यात आलं।